हॅलो. बेसिकली आज आपण सी प्रोग्रामिंगची स्टार्टिंग करूया. आता या आजच्या प्रोग्राममध्ये मी सांगणार आहे तुम्हाला आपण जे इतके सगळे ऑपरेटर्स बघितले तर ते ऑपरेटर्स आपण कुठे वापरायचे, कसे वापरायचे, त्याचा यूज कसा करू शकतो. तर ते सगळ्या ऑपरेटर्सची सिरीज आपण ह्याच्यामध्ये कंप्लीट करूया. आपण याच्यामध्ये भरपूर सारे प्रोग्राम्स बघणार आहे. तर सर्वात पहिले मी सांगते की आपण युजरकडून इनपुट कसं घ्यायचं आणि ते इनपुट जे घेतलं आहे ते स्टोअर कसं करायचं. चला स्टार्ट करूया. तर आता सर्वात पहिलं मी काय करते, हॅश इन्क्लूड stdio.h ही झाली आपली हेडर फाईल, ज्याच्यामुळे आपल्याला प्रिंट ॲप, स्कॅन ॲप सारखे जे फंक्शन्स आपल्याला प्रोग्राममध्ये लागणार आहेत ते आपण ह्या हेडर फाईल इथे इन्क्लूड करून आपल्या प्रोग्राममध्ये आपण त्याला यूज करू शकतो. आता आपला कोणताही प्रोग्राम असो त्याचं एक्झिक्युशन मेनपासूनच स्टार्ट होतं. तर मग मी इथे लिहिते इंट मेन. आता इथून आपल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन तर स्टार्ट झालं आहे. आता आपण इथे काय बनवलं, एक फंक्शन बनवलं, तर त्या फंक्शनला काहीतरी रिटर्न करावं लागेल. तर मग मी इथे लिहिणार रिटर्न, आणि हा काय रिटर्नमध्ये मागणार काय, इंटिजर, तर त्यामुळे मी 0 लिहिते. आता आपण काय करूया, एक व्हेरिएबल बनवूया आणि त्याला स्टोअर करूया. मी काय करते, एक इंट के नावाचं व्हेरिएबल बनवते आणि त्याला स्टोअर करायचं आहे. आता त्याच्यामध्ये काहीतरी डेटा स्टोअर करावा लागेल ना, तर मी काय करते, केमध्ये 10 ही व्हॅल्यू स्टोअर करते आणि तिला प्रिंट करते. प्रिंट करण्यासाठी आपल्याकडे फंक्शन आहे प्रिंटफ इन ब्रॅकेट डबल कोट्स. आता हा डेटा आपण कोणता प्रिंट करतो आहे, इंटिजर. तर इंटिजरसाठी काय आहे, %d. आता इथे एरर आला आहे. तर एरर का आला आहे, कारण की सी प्रोग्राम ही केस सेन्सिटिव्ह आहे. इथे मी स्मॉल के लिहिलं, पण इथे लिहिताना मी कॅपिटल के लिहिलं, तर मग के हा अनडिफाईन आहे, तर त्यासाठी तो एरर देईल. त्यासाठी आपण काय करायचं, केला स्मॉल ठेवायचा. जर आपण इथे स्मॉल वापरलेलं असेल तर खाली पण स्मॉलच वापरायचं. आता आपण या केला प्रिंट करत होतो, सो प्रिंटफ इन ब्रॅकेट %d हे आपण इंटिजरसाठी वापरत असतो. कॉमा आपल्याला प्रिंट काय करायचं, केचा डेटाला, तर मग कॉमा के लिहायचं. मग के जो डेटा तो इथे प्रिंट होईल, किंवा मी याच्या पहिल्या लिहिते व्हॅल्यू ऑफ के इज, आणि आता त्याला प्रिंट करते. रन. आता इथे आलं व्हॅल्यू ऑफ के इज 10, म्हणजे 10 ही केची व्हॅल्यू आहे. आता मी काय करते, मला हा जो डेटा आहे हा असं डायरेक्टली नाही द्यायचा आहे, युजरकडून घेऊन मला प्रिंट करायचा आहे. तर मी काय करणार त्याच्यासाठी, हे जे के आहे ही केची व्हॅल्यू मला डायरेक्टली नाही पाहिजे, मला युजरकडून पाहिजे. तर मी पहिले युजरला सांगणार की युजर मला डेटा दे केमध्ये जो स्टोअर करायचा आहे. तर मग ह्यासाठी पण सेम फंक्शन, पहिले मी युजरला सांगेल की डेटा दे मला. तर मग मी इथे प्रिंटफ इन ब्रॅकेट इथे लिहिन एंटर द व्हॅल्यू ऑफ के. मग युजरचं तो आपल्याला केची व्हॅल्यू देईल, आणि आपल्या प्रत्येक स्टेटमेंटचं जे एंड असतं ते सेमिकोलनने होतं. आता आपण प्रिंटफने आता युजरला म्हटलं आहे डेटा तर दे, पण तो डेटा आपल्याला मेमरीमध्ये स्टोअर पण करायचा आहे. त्यासाठी आपण काय फंक्शन वापरतो, स्कॅनअप इन ब्रॅकेट डबल कोट्स. आता जो डेटा युजर आपल्याला देणार आहे तो इंटिजर टाईपचा असणार आहे, म्हणून त्याला मी कशाने सेव्ह करणार, %d सर्चून. आता मला स्टोअर कुठे करायचा आहे, केमध्ये. तर केमध्ये स्टोअर करायला केच्या लोकेशनवरती स्टोअर करायचं आहे. तर आपण कोणतं वापरतो ऑपरेटर, ॲड्रेस ऑफ, म्हणजे ॲड्रेस ऑफ के. मग केच्या लोकेशनवरती तो डेटा स्टोअर होणार आणि मग तो आपल्याला प्रिंट करायचा. आता मी याला सेव्ह करते आणि रन करते. इथे आला आहे एंटर द व्हॅल्यू ऑफ के. मी जर केची व्हॅल्यू आता इथे 70 टाकली तर मग खाली लगेच आला द व्हॅल्यू ऑफ के इज 70, जे की आपल्याला इथे प्रिंट करायचा होता. ओके. तर आता हे झालं इंटिजरचा डेटा घ्यायचा. आता मी काय करते, कॅरेक्टरचा डेटा घेते, कॅर के. आता कॅरेक्टरला स्टोअर करायचं असेल तर मग इथे आपण वापरत असतो %c, आणि मग आता आपल्याला त्याला स्टोअर करायचं आणि त्याला डिस्प्ले पण करताना इथे काय वापरावं लागेल, %c. आता मी सेव्ह करते आणि रन करते. आता मी फक्त देताना त्याला एक कॅरेक्टर देणार ABCD मधला.
आता इथे आलं एंटर द व्हॅल्यू ऑफ के. तर मी केची व्हॅल्यू एंटर करते एच. तर इथे आलं व्हॅल्यू ऑफ के इज एच. नेक्स्ट आपण काय करूया, आता आपण कॅरेक्टरला स्टोअर केलं, इंटिजरला स्टोअर केलं. आता आपण फ्लोटला स्टोअर करूया. तर मग मी इथे लिहिते फ्लोट. मग एंटर द व्हॅल्यू ऑफ के. केमध्ये आपल्याला आता फ्लोटला स्टोअर करायचं. तर मी इथे काय करेन, %c ऐवजी %f. आता मी याला स्टोअर करते, सेव्ह करते आणि रन करते. इथे आला एंटर द व्हॅल्यू ऑफ के. आता मी करते 4.4f. तर मग आपल्याला आउटपुटमध्ये भेटलं 4.4. द व्हॅल्यू ऑफ के इज 4.4. ही फ्लोटची व्हॅल्यू हे आपल्याला डिफाईन करण्यासाठी इथे कंपल्सरी एफ लिहावं लागतं. आता आपण डबलचं बघूया. मी इथे करते डबल. आता डबलला स्टोअर करायसाठी आपल्याला लागतं LD. इथे पण आपण करणार LF, लॉंग फ्लोट. डबललाच आपण लॉंग फ्लोट म्हणतो. आणि याला सेव्ह करते आणि रन करते. आता इथे मी केची व्हॅल्यू समथिंग टाकते पॉईंटमध्ये. तर मग इथे आलं आहे ही के, द व्हॅल्यू ऑफ के इज ही. तर मग हे झाले आपल्याला इनपुट कसं घ्यायचं, इनपुट डिस्प्ले कसं करायचं, युजरकडून घेऊन पण डिस्प्ले कसं करायचं आणि डेटा स्टोअर कसं करायचं